जय शिवराय. ऍक्च्युली माझा आवाज ऐकल्यावर मला माहिती आहे सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे गेल्या असणार, कारण का समाजाने पहिल्यापासूनच तृतीयपंथी समाज असेल, हिजडा समाज, किन्नर समाजाला काहीतरी वेगळी ओळख दिली आहे. आपण म्हणतो की कोटी कोटी उद्धरली कुळ बा भीमा फक्त तुझ्या नावामुळं. तर मला सांगायचंय की हिजडा समाज तृतीयपंथी समाजाचं एक पर्टिक्युलर कुळ असं नाहीये, तरी पण आमचा उद्धार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केला, त्यांच्या राज्यघटनेने केला. आणि हे आपल्या सर्वांना जाणवतंय, कारण का आज तृतीयपंथी समाज, हिजडा समाज हा फक्त कार्यक्रमात नाचण्यासाठी नाहीये, तर तो त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी किंवा त्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं प्रोटेक्शनसाठी मी आज या वर्दीत तुमच्या समोर आहे. ते फक्त त्या संविधानामुळे, फक्त त्या बाबासाहेबांमुळे. प्लीज माझी टाळी तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे, खूप जोरात आवाज येईल. तुम्ही 2 मिनिट टाळी नका वाजू. फक्त 2 शब्द अजूनही सांगायचे. बाबासाहेब लढले समाजात. लढलं म्हटलं की आपल्याला फक्त एकच गोष्ट आठवते, तलवार, ढाल. तर बाबासाहेबांनी तेच केलं, शब्दांची तलवार केली आणि त्या तलवारीच्या जोरावर ते संविधान लिहिलं, ती राज्यघटना लिहिली, ज्याच्यामुळे आम्हाला माणूस बनायची संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धांच्या विचारांवर चालतात, आपण जसं म्हटलं. त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हटलं गेलं की मानवतेचा शिल्पकार ह्या जगामध्ये ठरला, भीमान माझ्या कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला. हे बोलताना आपण हाच विचार, हाच समतेचा, एकतेचा, आपलेपणाचा हाच विचार पुढे नेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या पुढे जाऊन मला एक कवितेची ओळ आठवते किंवा एक गाण्याची ओळ आठवते. ती म्हणते, जगातली देखणी बाई माझ्या भीमाची लेखणी. तुम्हाला सांगते, महाराष्ट्रात अनेक साधू होऊन गेले, अनेक संत होऊन गेले. आपल्याकडे भरपूर अभंग आहेत, पोवाडे आहेत, भरपूर सारे गीत आहेत, गायनं आहेत. पण या गीताने, ह्या अभंगाने, या पोवाड्याने आम्हाला देव केलं, आम्हाला हिजडा केलं, आम्हाला किन्नर केलं, पण बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला माणूस केलं. आणि म्हणून आज माणूस म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे आणि माझ्या बापाच्या जयंतीला मी माझ्या बापाच्या दिलेल्या देणमध्ये, म्हणजेच या वर्दीत, या कर्तव्यावर उभी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मला या छोट्याशा अल्पसंख्याक समाजाकडनं मी बाबासाहेबांना शतशत प्रणाम करते आणि तुम्हाला सगळ्यांना भीम जयंतीच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.